नमस्कार मित्रांनो, BNGK स्टडी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील जिल्हे आणि त्या प्रत्येक जिल्ह्यातील तालुके पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आणि 358 तालुके आहेत। तर अगोदर आपण 36 जिल्हे कोणकोणते आहेत ते पाहून घेऊ। औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर आणि उस्मानाबाद एवढे जिल्हे आहेत औरंगाबाद विभागामध्ये। पुढे कोकण विभागामध्ये मुंबई उपनगर, मुंबई शहर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे जिल्हे आहेत। अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम। नागपूर विभागामध्ये नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा आणि गडचिरोली। पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर हे जिल्हे आहेत। नाशिक विभागामध्ये नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, जळगाव आणि धुळे एवढे 36 जिल्हे आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत पहा। आता याच्यानंतर आपण त्या 36 जिल्ह्यातील कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत आणि कोणकोणते आहेत ते पाहून घेऊ। तर औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये औरंगाबाद, खुलताबाद, सोयगाव, सिल्लोड, गंगापूर, कन्नड, फुलंब्री, पैठण आणि वैजापूर एवढे तालुके आहेत औरंगाबाद जिल्ह्यामध्ये। जालना जिल्ह्यामध्ये कोणकोणते तालुके आहेत तर जालना, अंबड, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, परतूर, मंठा, जाफराबाद हे तालुके आहेत। परभणी जिल्ह्यामध्ये परभणी, गंगाखेड, पाथरी, मानवत, सोनपेठ, सेलू, पूर्णा, पालम आणि जिंतूर। हिंगोली जिल्ह्यामध्ये कोणकोणते तालुके आहेत तर हिंगोली, औंढा नागनाथ, सेनगाव, वसमत आणि कळमनुरी। नांदेड या जिल्ह्यामध्ये कोणते तालुके आहेत तर नांदेड, भोकर, अर्धापूर, धर्माबाद, देगलूर, बिलोली, हदगाव, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, माहूर, मुदखेड, मुखेड, नायगाव आणि उमरी हे नांदेड जिल्ह्यामध्ये तालुके एवढे येतात बघा। बीड जिल्ह्यामध्ये पहा कोणकोणते तालुके येतात तर बीड, गेवराई, धारूर, वडवणी, माजलगाव, परळी वैजनाथ, पाटोदा, आष्टी, शिरूर कासर, अंबाजोगाई, केज। लातूर या जिल्ह्यामध्ये कोणकोणते तालुके येतात तर लातूर, उदगीर, अहमदपूर, शिरूर, अनंतपाळ, देवणी, औसा, निलंगा,
रेणापूर, चाकूर, जळकोट. उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये बघा कोणते तालुके आहेत तर उस्मानाबाद, तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, भूम, वाशी आणि परंडा. मुंबई उपनगरमध्ये कोणते तालुके येतात तर कुर्ला, बोरिवली आणि अंधेरी. पालघरमध्ये वाडा, वसई, पालघर, जव्हार, मोखाडा, तलासरी, विक्रमगड आणि डहाणू. ठाणेमध्ये पहा ठाणे शहर, कल्याण, भिवंडी, शहापूर, उल्हासनगर, अंबरनाथ आणि मुरबाड. रायगड जिल्ह्यामध्ये पहा कोणकोणते तालुके येतात तर पनवेल, अलिबाग, सुधागड, माणगाव, रोहा, मुरुड, श्रीवर्धन, तळा, पेन, कर्जत, महाड, पोलादपूर, खालापूर, म्हनसाळा आणि उरण. रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये कोणकोणते तालुके येतात तर रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, राजापूर, लांजा, गुहागर, दापोली, मंडणगड, खेड. सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये कणकवली, वैभववाडी, मालवण, सावंतवाडी, देवगड, कुडाळ, वेंगुर्ला आणि दोडामार्ग. अमरावती या जिल्ह्यामध्ये पहा अमरावती, भातकुली, नांदगाव, खंडेश्वर, धारणी, चिखलदरा, अचलपूर, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, दर्यापूर, अंजनगाव, सुरजी, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे आणि तिवसा. अकोला या जिल्ह्यामध्ये अकोला, अकोट, तेल्हारा, पातूर, बार्शीटाकळी, बाळापूर, मूर्तिजापूर. वाशिम या जिल्ह्यामध्ये कोणकोणते तालुके येतात तर वाशिम, मंगरुळपीर, कारंजा, मालेगाव, रिसोड, मोनारा. बुलढाणा या जिल्ह्यामध्ये बुलढाणा, चिखली, खामगाव, मोताळा, संगामपूर, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, नांदुरा, जळगाव, जामेद, शेगाव, लोणार, मलकापूर आणि मेहकर. यवतमाळ या जिल्ह्यामध्ये यवतमाळ, आर्णी, झरीजांबळी, उमरखेड, कळंब, केळापूर, घाटंजी, दारवा, दिग्रस, नेर, पुसद, बाबुळगाव, महागाव, मोरेगाव, राळेगाव आणि वणी. नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर शहरी, नागपूर ग्रामीण, कामठी, हिंगणा, काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर,
रामटेक, मौदा, पारशिवनी, उमरेड, कुही आणि भिवापूर. चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये चंद्रपूर, सावली, मूल, मल्हारपूर, पंभुर्णा, गोडपिंपरी, ब्रह्मपूर, वरोरा, चिमूर, भद्रावती, नागभीड, सिंदेवाही, राजुरा, कोरपणा, जिवती. भंडारा या जिल्ह्यामध्ये भंडारा, साकोली, तुमसर, पवनी, मोहाडी, लाखांदूर, लाखनी. गोंदिया या जिल्ह्यामध्ये कोणकोणते तालुके येतात तर अर्जुनी, मोरगाव, आमगाव सडक, अर्जुनी, सालेकसा, गोंदिया, गोरेगाव, तिरोडा, देवरी हे तालुके येतात वर्धा या जिल्ह्यामध्ये कोणकोणते तालुके येतात तर वर्धा, आवरी, सेलू, आष्टी, समुद्रपूर, कारंजा, देवळी आणि हिंगणघाट. मित्रांनो, अजून तुम्ही जर का माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गडचिरोली या जिल्ह्यामध्ये गडचिरोली, धानोरा, अहेरी, भामरागड, आरमोरी, कोरची, चामशी, कुलचेरा, कुरखेडा, एट्टापल्ली, देसाईगंज, वडसा आणि सिरोचा. पुणे या जिल्ह्यामध्ये पहा कोणकोणते तालुके येतात तर पुणे शहर, आंबेगाव, शिरूर, हवेली, इंदापूर, दौंड, खेड, जुन्नर, बारामती, पुरंदर, भोर, मावळ, मुळशी आणि वेल्हे. सांगली या जिल्ह्यामध्ये पहा कोणकोणते तालुके येतात तर जत, कडेगाव, वाळवा, शिराळा, मिरज, तासगाव, खानापूर, विटा, आटपाडी, कवठे महाकाळ, पुलूस. सातारा या जिल्ह्यामध्ये सातारा, वाई, फलटण, कराड, महाबळेश्वर, खटाव, मान, कोरेगाव, जावळी, पाटण आणि खंडाळा. कोल्हापूर कागल, गगनबावडा, आजरा, करवीर, चंदगड, गडहिंग्लज, पन्हाळा, राधानगरी, शिरोर, भुदरगड, हातकणंगले, शाहूवाडी. सोलापूर या जिल्ह्यामध्ये पहा कोणकोणते तालुके आहेत तर उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, करमाळा, पंढरपूर, बार्शी, सांगोला, माढा, मोहोळ, माळशिरस, मंगळवेढा. सोलापूर या जिल्ह्यामध्ये पहा कोणकोणते तालुके आहेत तर उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, करमाळा, पंढरपूर, बार्शी, साकोला, माठा, मोहोळ, माळशिरस आणि मंगळवेढा. नाशिक या जिल्ह्यामध्ये पहा कोणकोणते तालुके आहेत तर
नाशिक, कळवण, चांदवड, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, देवाळा, नांदगाव, पेठ, येवला, दिंडोरी, निफाड, मालेगाव, सुरगाणा, येवला आणि सटाणा. अहमदनगर या जिल्ह्यामध्ये पहा कोणते तालुके आहेत तर अहमदनगर, कर्जत, अकोले, कोपरगाव, नेवासा, जामखेड, पाथर्डी, राहता, राहुरी, पारनेर, शेगाव, श्रीगोंदा, संगमनेर आणि श्रीरामपूर. नंदुरबार या जिल्ह्यामध्ये पहा कोणते तालुके आहेत तर नंदुरबार, अक्कलकुवा, तरोदा, अक्राणी, नवापूर आणि शहादा. जळगाव या जिल्ह्यामध्ये पहा कोणते तालुके आहेत तर जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, जामनेर, पारोळा, धरणगाव, मुक्ताईनगर, एरंडोल, भुसावळ, अमळनेर, बोदवड, चोपडा, रावेर, यावल. आणि धुळे या जिल्ह्यामध्ये धुळे, शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री हे तालुके आहेत. मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही. मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडलाच असेल तर अशाच इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ टाकले की अगोदर नोटिफिकेशन मिळून जाईल. थँक्यू.